सलग दुसऱ्या दिवशी वॉटर टँकर असोसिएशनचा संप हा सुरूच आहे। बैठक फिसकटल्याने वॉटर टँकर असोसिएशन संपावरती ठाम आहेत। असोसिएशन विरोधामध्ये असलेल्या 2 नियमांवर बैठकीत तोडगा निघू शकला नाही, त्यामुळे संप सुरूच आहे। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या टँकर मालकांच्या संपाबाबत तातडीने तोडगा काढावा असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेला दिले आहेत। दरम्यान काल केंद्रीय मंत्री CR पाटील यांच्या उपस्थितीत टँकर चालक संघटना आणि मुंबई महानगरपालिका अधिकारी यांच्यात बैठकही पार पडली। मात्र टँकर मालकांचे समाधान न झाल्यामुळे संप अद्याप सुरूच आहे। खासगी विहीर मालकांना केंद्रीय भूजल प्राधिकरणाची परवानगी सादर करण्याबाबत महानगरपालिकेने नोटीस बजावल्याच्या विरोधात संप पुकारण्यात आला आहे। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। उमेश, आपण पाहतोय सलग दुसऱ्या दिवशी टँकर चालक संघटना यांच्याकडून आता आपण पाहतोय की संप हा पुकारलेला आहे। आपल्या संपावरती ते ठाम आहेत, काय प्रतिक्रिया समोर येत आहेत? नक्कीच गेल्या 2 दिवसापासून या टँकर चालकांचा जो आहे तो संप सुरू आहे। तिसऱ्या दिवशी तो संप सुरू राहणार आहे। मुख्यमंत्री यांनी थेट जे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत भूषण गगराणी यांना सूचना केलेल्या आहेत की या सगळ्या संदर्भात तातडीने लक्ष घालावं आणि हा जो संप सुरू आहे त्याच्यावर तातडीने तोडगा काढावा। मात्र काल झालेल्या बैठकीमध्ये काही तोडगा निघालेला नाहीये। टँकर चालकांनी संप पुकारल्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी जे आहे ते पाण्याचं भीषण परिस्थिती जी आहे ती बघायला मिळाली। खास करून जिथे बांधकाम सुरू आहेत त्या बांधकामांपर्यंत जे आहे ते पाणी पोचलेलं नाही, टँकर पोचले नाही, त्याच्यामुळे ती बांधकामं जी आहेत ती काल होऊ शकलेली नाही आहेत आणि जर अशीच परिस्थिती राहिली तर येणाऱ्या काही दिवस अशा ती बांधकाम जे आहेत ती तशीच पडून राहतील। त्यामुळे यावरती तोडगा काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे। यासोबतच मुख्य मुंबई शहर असेल किंवा मग उपनगर असतील, या इथे अनेक सोसायट्यांना देखील या टँकरद्वारे पाणी पुरवलं जातं। मात्र टँकरांनी संप पुकारल्यामुळे तिथे टँकरने पाणी पुरवलं जात नाहीये, त्या सोसायट्यांना देखील याचा फटका बसतोय। त्यामुळे ही परिस्थिती जी आहे ती अत्यंत भीषण होऊ शकते काही दिवसानंतर। त्यामुळे आत्ताच यावर तोडगा काढण्याचे निर्देश जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। काल झालेल्या बैठकीत तरी तोडगा निघाला नाहीये, त्यामुळे आज या संदर्भात बैठक बोलवली जाऊ शकते आणि या बैठकीत पुन्हा एकदा तोडगा काढण्याचा प्रयत्न जो आहे तो आयुक्तांकडून केला जातो। त्या मात्र या सगळ्या आयुक्तांच्या प्रयत्नाला टँकर चालक असतील किंवा टँकर मालक असतील हे कसा प्रतिसाद देते, टँकर असोसिएशन कसा प्रतिसाद देते याकडे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र तोडगा निघाला नाही तर मुंबईमध्ये जिथे टँकरने पाणी पुरवठा केला जातो तिथे भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते। नीलम जी, नक्कीच धन्यवाद उमेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।